घाबरू नका, गडबडू नका. तुमच्या जीवाचा, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा प्रश्न आहे. बघा, सगळ्यांनी शांतता राखा, साफ करा. प्रश्न अतिशय गंभीर आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाला या गोष्टीचा दररोज अनुभव येतोय. 6-7 वर्षापूर्वी सगळ्यात सुरुवातीला माझ्या पत्नीवर वाघाने हल्ला केला. आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. सुदैवाने ती वाचली. पण त्यानंतरच्या काळात 6 लोकांचे जीव आमच्या जांबुतकरांचे गेले. महाराष्ट्रात नाही, उभ्या देशात असं एकही गाव नाही त्याच्या गावातले 6 लोक बिबट्याने वाघाने मारले तरी आपण शांत आहे. किती संयम पाळायचा प्रशासन आम्हाला सांगतंय, नेते मंडळी आम्हाला सांगतात शांतता राखा, संयम राखा. आम्ही आजपर्यंत शांतता संयम राखलेला आहे. पण आता आमच्या संयमाची आणि शांततेचा अंत पाहू नका. किती जीव अजून जाणार आहे, किती लोकांना अजून तिथं आपला जीव द्यावा लागणार आहे, मग कार्यवाही होणार आहे. मागच्या वेळेला सांगितलं आम्ही ड्रोनद्वारे परीक्षण करू, तपासू, पाहू, सगळे बिबटे पकडू, जांबूचे नेऊन टाकू. नसल निकम साहेब मला आवाहन करायचे गावडे साहेब, नसल वाघाला जर जांबूत लयच आवडत असत वाघाला जांबूतला ठेवा, आमचं स्थलांतर करा. आमचं स्थलांतर करा, आमच्या मुलाबाळांची शिक्षण करा, आमचे सगळे असणारे उदरनिर्वाहाची साधनं आम्हाला निर्माण करून द्या. आम्हाला दुसऱ्या ठिकाणी आम्हाला निर्वासित करा, हे तरी करा. नाही तर वाघाचा तरी बंदोबस्त करा. आणि तोही आज आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे. गावडे साहेब, निकम साहेब, आज आम्ही तोंडी आश्वासनाला बोलणार नाही. हे वन विभागाची लोक येतात, तात्पुरती मलमपट्टी गोड गोड छान छान बोलतात, बाजूला घेतात, ते बंदबाज झाले. आता आम्ही तोंडीवर विश्वास ठेवणार नाही. कोणती कारवाई तुम्ही करणार आहे, काय उपाययोजना करणार आहे, वाघाचा बंदोबस्त होणार आहे की नाही होणार आहे. काल सांगितलं घटना घडली निकम साहेब, जाहीरपणाने मी सांगतो लोक दुजारात येतील. जिथं घटना घडली ती महिला पोस्टमार्टमला नेली, सायंकाळी त्याच ठिकाणी वाघ आला. तिथं कोंबड्या ठेवलेल्या होत्या, त्या पिंजऱ्यातल्या कोंबड्या खाल्ल्या. वन विभागाचं भुसाव प्रशासन असं आहे, कोंबड्या घेऊन गेला वाघ, फटकत पडला नाही. सांगायची काम नाही का, काय करते प्रशासन? आमचा जीव एवढा सोपा झाला का? जनता ही गोरगरीब जनता, तिची किंमत पैशात आहे का? आता ते मला बोलायचं नाही. परंतु जर अशा घटना घडत असतील, माझ्या घराजवळ 15 दिवस माझ्याकडे शूटिंग आहे, तिथे जाहीरपणाने दाखवायला आमची तरुण पोरांकडे शूटिंग आहे. पिंजरा भोवती ते वाघ फिरते, पोरांनी शूटिंग होणार आहे. काल घटना घडली, 15 पिंजरा आले, खायला आम्ही टाकायचे, पिंजरा आम्ही द्यायचा. भाडे मिळेल, खाद्याला पैसे मिळतील, तिथे मला सगळं करावं लागतं आणि रिझल्ट मात्र शून्य. आता जर फटकाच नाही पडला असण्यासारखा विषय नाही मित्रांनो, गंभीर विषय. त्याच्यामुळं हा नरभक्षक या वाघाच्या तोंडाला रक्त लागलं, तो नरभक्षक झालेला आहे. आता तो दिसेल त्याला उचलणार, तिथं तुमचा नंबर लागेल का माझा नंबर लागेल सांगता येत नाही. म्हणून आता सगळ्यांनी खबरदारी घ्यावा लागणार आहे. तुम्ही आम्ही खबरदारी घेतोय, वन विभाग सांगते तुम्हाला त्याच्याबरोबर जागा. अरे आम्ही जगतोय ना, देऊ दररोज, मला स्वतःला दररोज भेटतोय. सरपंचाने सांगितलं, राहुलने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, कोणाला भेटलं नाही, सगळ्यांना भेटलं. आम्ही जगतोच. पण असं किती दिवस भयावह जीवन आम्ही जगायचं? आम्ही काय कुठल्या आदिवासी भागात राहतो का? आम्ही या गावात आमचा जन्म झाला, हे आमचा गुन्हा आहे, आमचं पाप आहे का? नागपूरमध्ये राहतो, हे आमचं पाप आहे का? जर शेजारच्या गावात मित्रांनो अशा घटना घडल्या असत्या, त्या गावाने इतका मोठा तीव्र उठाव केला असता, भयानक उठाव केला असता, पळता फुई प्रशासनाची ठिकाणी केली. आपली सगळा समाज शांत आहे, संयमी. आम्ही सगळी मंडळी आजपर्यंत नेत्यांचे ह्या सगळ्या मंडळींचे आदेश ऐकत असतो. प्रशासनाला, अधिकाऱ्यांना देखील मी जाहीरपणाने सांगतो, तुमच्या सगळ्यांना आम्ही सहकार्य करण्याची आमची भूमिका यापूर्वी देखील होती, यापुढे देखील राहणार आहे. पण नुसतं तोंडी बोलून चालणार नाही, इथं लोक तात्पुरती गार करून चालणार नाही. तुम्हाला जाहीरपणाने सांगतो,
मृतदेह अजूनही आम्ही ताब्यात घेणार नाही. जर तुम्ही कारवाई इथं ठोस करणार नाही, मृतदेह ताब्यात घेणार नाही. मोर आमची माणसं इथंच बसतो, येऊ दे इथं वाट खाऊ द्या आम्हाला. अजिबात तसं चालणार नाही. कोणती ठाम निर्णय, ठोस निर्णय या ठिकाणी विभागाने घेतला पाहिजे. केलेल्या जीवाच्या बाबतीत निश्चितपणे घडलेली घटना अतिशय वाईट आहे. अशी वेळ नाही मॅडम पहिल्यापासून केलं मॅडमला फोन. शोक व्यक्त करतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि प्रशासनाला, अधिकाऱ्यांना, नेते मंडळींना देखील माझी विनंती राहील, हीच आमचे सगळे कर्ते करीत आहात. तुम्ही प्रशासनाला आदेश द्या. सगळी मंडळी, सगळी सांगतो मॅडम, त्याला सांगतो सगळ्यांना माझी विनंती राहील. या प्रशासनाला धारेवर धरायचं असेल तर नेते मंडळी तुम्ही आमच्या पाठीशी भक्कमपणाने राहा. आम्ही तुमचे, तुम्ही हे समजून घ्या. प्रशासनाला माझी विनंती, तोंडी आता तुम्ही काय करणार आहे? कालच्या घटनेचं झाडलं तुम्ही काय केलं हेही सांगा. त्या मंडळीचं काय केलं तेही सांगा. या पुढच्या काळामध्ये कसा बंदोबस्त करणार आहे हे इथं तोंडी सांगून आमच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना लेखी द्या. लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. कोणा अटक करायची न्या येतो. वातावरण आपल्याला तापवायचं नाही. आपल्याला याच्यातला निर्णय आणि निकाल घ्यायचा आहे. रिझल्ट महत्वाचा आहे. म्हणून माझ्या भावना प्रशासनापर्यंत, नेते मंडळीपर्यंत पोहोचल्या असतील अशा अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती करतो, काही करा पाया पण याच्यातून मार्ग काढा. आमच्या ग्रामस्थ कधी तुम्हाला मला फोन करून मला नाही केला, मला ॲड केलं नाही बोलला. त्याला फोन कर म्हणा, हाच नंबर आहे, लगेच कर.